असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जसा उन्हाचा पारा 40-41 चालला आहे तसा प्रचाराचाही वेग वाढू लागलेला आहे। 2 दिवस प्रचाराला राहिल्यात। आपल्याबरोबर खासदार धैर्यशील माने साहेब आहेत। काय सांगाल? पंतप्रधानांची सभा झाली, अमित शहांची सभा होईल असं वाटते, योगींची सभा झालेली आहे, त्याबद्दल कसं वाटते तुम्हाला? प्रधानमंत्र्यांची सभा ही एका जागतिक नेतृत्वाची सभा असते आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण देश सज्ज असतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत असताना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला त्याचा या ठिकाणी फायदा आणि संपूर्ण लोक त्यांच्या ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आतुर असतात। परवाच योगी आदित्यनाथ साहेबांची या ठिकाणी इचलकरंजीला सभा झाली। अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जोशपूर्ण वातावरणामध्ये पब्लिकमध्ये असणारा रिस्पॉन्स आणि त्यामध्ये निर्माण झालेला जोश हा अत्यंत अभूतपूर्व होता। इचलकरंजीनं अशा पद्धतीची स्वभाव पहिल्यांदाच अनुभवली होती आणि जिवंतपणा काय असतो कार्यकर्त्यांच्यामधला तो एक वेगळा अनुभव ती सभा त्या ठिकाणी देऊन गेली। तुमच्या 6 विधानसभा मतदार लोकसभामध्ये सदा प्रतिसाद कसा आहे? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आता कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। बूथ लेवलला या ठिकाणी कामाला लागले आहेत। गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी शिवसेना आणि महायुतीचे प्रचाराचं पत्रक प्रत्येक कार्यकर्ता बूथ लेवलला त्या ठिकाणी जाऊन पोचतो। आज गावामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे आणि तुम्ही जो मगाशी सुरुवातीला म्हटलात की हीटचा पारा जसा वाढतोय तसं कार्यकर्तासुद्धा चार्ज झालेला आहे। एक साईडला इचलकरंजीत थोरासोबत तुमची सभा होती, एक साईडला उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली की गद्दाराला गदर करण्याची वेळ आलेली आहे आणि मी तुमची माफी मागतो की पंचवार्षिकला मी धैर्यशील मानेंना निवडून येण्यासाठी मी तुम्हाला विनंती केली होती। खरं त्यांनी गद्दाराला गाडण्यासाठी अशा पद्धतीचा शब्द वापरला। त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे वडील शिवसेनेतनं पूर्वी आमदार होते आणि पहिल्यांदा ज्यावेळी शिवसेना फुटली ठाकरे साहेब हयात असताना त्यावेळी त्या उमेदवारांच्या वडिलांनी शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम 14 आमदारांच्यामध्ये आत्ताचे उमेदवारांचे वडील होते। याचा इतिहास कदाचित साहेबांना माहिती नसेल। कदाचित ते भाषण त्यांच्या असणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत असू शकतं। तुमच्यावर त्यावेळी सडकून टीका करण्यात आली की बाबा 13 खासदार जे बाहेर पडले त्यामधील हे 2 खासदार कोल्हापूर हातकणंगलेला या दोघांना पाडा असा घनघणीत आरोप भर सभेमध्ये केलेला आहे। हा त्यांचं ते मला निवडून आणा थोडंच म्हणतील। ते म्हणताना त्यांच्या कार्यकर्त्यांना जोश आणण्यासाठी जरूर त्या पद्धतीनं म्हणणार, पण निवडणूक ही जनता ठरवत असते आणि जनता ही कामाला मतदान करत असते। नेतृत्व हे कामावर ठरवत असतं। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्यावर कधीही टीका केली नाही आणि करणारही नाही। सामान्य माणसाला बळ देणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहे। लोकांच्या प्रति माझं दायित्व आहे, माझी इमानदारी माझ्या जनतेच्या पायाशी आहे आणि मी काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांगीण विकासाला चालना देण्याचं काम केलं आहे। निश्चितपणे आमच्याकडचा मतदारसंघ हा जागरूक मतदारसंघ आहे। मी मागच्या वेळी उभा होतो तो महायुतीचा उमेदवार म्हणून उभा होतो। मागच्या वेळी प्रधानमंत्री मोदी व्हावेत याच्यासाठी आम्ही लोकांच्याकडे मत मागितलं होतं। त्यावेळी ह्यावेळीही मी शिवसेना आणि महायुतीचाच उमेदवार आहे आणि यावेळीही मोदी साहेबांच्यासाठीच आम्ही मत मागतोय। आम्ही कुठेही विचाराशी गद्दारी केली नाही। आम्ही विचाराचे शिलेदार आहोत। बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची लढाई आम्ही जमिनीवर लढतोय। राजू शेट्टीने अशी टीका केली की एक साईडला घराणेशाहीचे खासदार होत आलेले आहेत। मी एक सामान्य शेतकऱ्याचा आहे। एक साईडला बल्लड नेत्यांच्या सभा व्हायल्यात, पंतप्रधानांच्या योगींच्या व्हायल्यात, त्यामुळं विजय हा निश्चित माझा म्हणते तर शेतकरी माझ्या बाजूने आहेत म्हणून नाही। त्यांना काय वाटतं हा एक प्रश्न झाला, पण एक विषयावर माणूस ज्यावेळी नुसता लढत असतो त्यावेळी तो सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही। एका विषयात पास होऊन माणसाला 10वी दशी पास होता येत नाही। किमान 35% मार्क सगळ्या विषयांमध्ये पडावे लागतात। त्याच पद्धतीनं खासदारांनासुद्धा अष्टपैलू आणि सगळ्या सेगमेंट्सला केटर करणारं असावं लागतं। मी काम करताना सगळ्या लोकांना न्याय निकषाप्रमाणे काम करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। एक उमेदवार उभा आहे तो कुणाला तरी पाडण्यासाठी उभा आहे, कुणाला तरी गाडण्यासाठी उभा आहे। एक उमेदवार एकच विषय घेऊन गेली 10 वर्षे एकाच वर्गामध्ये बसून आहे। धैर्यशील माने कुणाला पाडण्यासाठी उभा नाही, या मतदारसंघाला उभा करण्यासाठी उभा आहे। या मतदारसंघातल्या सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी उभा आहे। त्याच्यामध्ये कुठलाही एक सेगमेंट न ठेवता जो माणूस ह्या मतदारसंघातला मतदार आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची माझी लढाई आहे। माझी ह्या दोघांचीही किंवा कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही, माझी मतदारसंघातल्या प्रश्नांच्या विरोधातली लढाई आहे आणि त्याचं उत्तर मी लोकसभेमध्ये जाऊन काढणार आहे। राजू शेट्टीने शहापूरच्या चौकामध्ये अशी शपथ घेतली आहे की इचलकरंजीला मी जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत फेटा नेसणार नाही असं स्टेटमेंट केले त्यांनी। नाही, मला अभिनंदन करायचं आहे त्यांचं। अतिशय चांगली शपथ घेतलेली आहे। निश्चितपणे मी निवडून आल्यानंतर त्यांना फेटा बांधायला स्वतः जाईन।
राजू शेट्टी यांना इचलकरंजीच्या पाण्यात जर प्रश्न जर सोडवला तर फेटा बांधायला मी निवडून मी निश्चित जाईन असा घणाघाती टीका राजू शेट्टींवर धैर्यशील माने यांनी केला. कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.